बॅटिंगला नॉन स्ट्राईकला पाहायला मिळते सागर. तर गोलंदाज पाहायला मिळते कपिल काचरे. हा गोलंदाज पाहायला मिळतोय. स्वतः कर्णधार कॅप्टन कोहली येत आहेत गोलंदाजी मार्गमध्ये. मॅचला मधील 4 षटकाचा सामना पाहायला मिळतोय. चला लवकर जरा घाई करायची आहे कारण आजच्या दिवसामध्ये नक्की टीम्स थोडासा लेट झालेले आहेत. आपण नक्की आपल्यासाठी एक चांगली स्पर्धा आहे आदिवासी टीमांसाठी. त्या स्पर्धेचं नक्की पालन सुद्धा करायचं आहे मित्रांनो. वेळेचं बंधनकारक आहे. पहिलाच बॉल चांगला फटका लजीज ड्राईव्हला फेकून दिला गेलाय. बॉल निघून चाललाय. आदिवासी सरपंच चषक हा षटकार बॅटर उमेशच्या बॅट मधनं सिक्सर. शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला. गाव देवीच्या आशीर्वादाने नावलंय मोठा झाला. आवाज हाय कोण लाव डबल केली होती. गोलंदाज आणि विकेट किपर भरपूर उत्सुक होते. पहिला बॉल षटका. दुसरा बॉल आलाय डॉट बॉल. इथे सोडा फटका प्रॉपर आहे. फटका चांगला आहे. फटका निघून चाललाय सीमारेषा पार. या बॉलवरती 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार उमेशच्या बॅट मधनं. थँक्यू सो मच डीजे. 10 धाव फलकावरती. चौथा बॉल टाकण्यासाठी सजल तोपर्यंत थोडीशी फिल्डिंग चेंज केली जाते कारण आक्रमकता दाखवली गेली आहे. श्रेय 11 सफाळी या संघाची धाव संख्या 10 ऑन द बोर्ड. 10 धाव फलकावरती. गोलंदाज सज्ज कपिल काचरे. बॅटिंगला उमेश. ओहो यष्ट्यांचा मारा. मिडल स्टिक मात्र खोदून काढतोय. उखडून काढतोय. गोलंदाज कपिल काचरे पुनरागमन करताना पाहायला मिळतोय. कमबॅक करना हम भी जानता है. मागील 3 चेंडूवरती नक्कीच आक्रमण दाखवली होती. पण तो चौथ्या बॉलवरती दांडी गोल. पहिला धक्का सफाळे संघाला. उमेश बॅक टू पॅव्हिलियन. डीजे यस बॅटर. यस सर्व टीमसाठी सूचना येते जेव्हा फलंदाज बाद होतो. फलंदाज नक्की 30 क्रॉस करण्याच्या अगोदर जो बाद फलंदाज तोपर्यंत नवीन फलंदाज तो मात्र एंटर होणं गरजेचं आहे मैदानामध्ये. ही मात्र नोंद घ्यायची. जो फलंदाज बाद होतोय 30 क्रॉस करण्याच्या अगोदर नवीन फलंदाजाने मात्र मैदानामध्ये एंटर करायचं आहे. ही सूचना मात्र सर्व संघांसाठी आहे. नवीन बॅटर रवींद्र. यस गोलंदाज सज्ज कपिल. इथे सुद्धा नक्कीच बॅक टू बॅक 2 विकेट. कपिल काचरे ऑन फायर नाव. 10 वरती लागलाय दुसरा. दे धक्का. ऑन हॅट्रिक वरती गोलंदाज असेल कपिल काचरे. फलंदाज रवींद्रचा खेळ संपलाय. फलंदाज गॉन. नवीन बॅटर नक्कीच कौतुक येतोय. बॅक टू बॅक 2 विकेट घेतले गेले ऑन हॅट्रिक वरती. चांगला बॉल, चांगली लाईन, चांगलं षटक हाताळलं कपिल काचरेच्या माध्यमातून.
पहिलं षटक समाप्त. एका षटकाअखेरीस पाहायला मिळते धावा श्रेय 11 सफाळी या संघाची. 10 धावा 10 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी बाद 10 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. नक्कीच चेक केलं जाईल. यस वाईड बॉल दिला गेलाय. सिंगल लाईन वाईड आहे परंतु त्याच्या सुद्धा नक्कीच बाहेरचा बॉल वाईड दिलाय. यस वाईड बॉल. यस गोलंदाज सज्ज. इथे मध्ये फटका चांगला आहे. फटका लाजबाब आहे. बॉल निघून चाललाय. बॉल सीमा पार. या बॉलवरती आला शेवटच्या बॉलवरती 4 चौकार. षटक पहिलं समाप्त. धाव फलकावरती आल्या त्या 15 धावा. षटक पहिलं समाप्त. 2 गडी बाद 15 धावा धाव फलकावरती. डीजे थँक्यू. दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात. सूरज पाहायला मिळतोय. फटका मिस टायमिंग आहे. फटका फसलाय. हा झेल कॅरी करावा लागेल. झेल मात्र टिपला जातोय. फलंदाजाचा खेळ संपलाय. सागरचा खेळ संपलाय. धक्का तिसरा. शेरू 11 सफाळी या संघाला 15 वरती तिसरा धक्का. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा. सूरज भन्नाट गोलंदाजी पाहायला मिळते. वेग पेसर अटॅक आहे. चांगली गोलंदाजी जबरदस्त गोलंदाजी सूरजच्या माध्यमातून हाताळतोय. यस गोलंदाज राईट अमोर द विकेट.
ओरवीचा बॉल, चांगली गोलंदाजी सूरजच्या माध्यमातून. टाळ्या होत आहेत त्याच्यासाठी. पुन्हा एकदा नक्की DRS घेतलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने वाईट साठी. फेअर बॉल, थँक्यू. सिंगल लाईन बॉल आहे. सिंगल लाईन नक्की बॉल मात्र लाईन वरून गेलाय. इट इज अ फेअर बॉल. पुढील बॉल इथे बॅटच्या टोला लागलाय बॉलला. धाव फलकावरती 16 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी, शेवटचा बॉल, फक्त एक धाव खर्च केली आहे. एक विकेट सुद्धा घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय गोलंदाज नक्की ते कृष्णाईल वारलीपेटा संघाचा गोलंदाज सूरज. शेवटचा बॉल, स्टील 1 टू गो. हा सुद्धा डॉट टाकला गेलाय पूर्णपणे. नक्की इथं थांबून ठेवलाय. विचार केला जाईल तर नक्की इथं शेरू विलियम्स सफाळी या संघाला सुद्धा नक्की थांबवलंय. ही सुद्धा नक्की मोठी गोष्ट आहे कारण 12 बॉलचा खेळ झालाय. धाव का 15, फक्त एक धाव खर्च केली आहे. 16 धावा आहेत. 16 धावा, 2-3 गडी बाद, 16 धावा. नेक्स्ट मॅच जीबी स्पोर्ट्स कोलिवली कोल्याचा बडा विपक्ष निधी इलेव्हन खांडीचा बडा. या सीझन मधील नक्कीच सर्वोत्कृष्ट रायवली पाहायला मिळेल. खांडीचा बडाचा क्रिकेट, दुसरा कोलिवली कोल्याचा बडाचा क्रिकेट. मॅचला मजा येईल. नेक्स्ट मॅच रफ अँड टफ होणार आहे, यात मात्र शंका नाहीये. आपण या पहिल्या इनिंग नंतर टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. या पहिल्या इनिंग नंतर टॉस साठी येऊन थांबायचंय. पहिल्या जे इनिंग ब्रेक होईल त्यामध्ये टॉस केला जाईल, ही मात्र नोंद घ्यायची आहे. आणि सानिध्य 11 चिबीपाडा संघाला बाय मिळाले. अंतिम नक्की तिसऱ्या राऊंड मध्ये पोहोचलाय तो संघ. गोलंदाज सागर. मागे बॉल गेलाय. क्षेत्रक्षय येतोय. लेग बाईच्या स्वरूपात एक सिंगल, एका सिंगलच्या सहाय्याने धावसका पुढे जाताना पाहायला मिळते. 17 या आकड्यावरती तिसरं षटक मार्गस्थ पाहायला मिळते. तिसऱ्या षटकामध्ये नक्की जर गोलंदाजी कशा प्रकारे राहील, परंतु बॅटिंग करणारा हा संघ पाहायला मिळतोय. सफाळे संघ पालघर जिल्ह्यातील एक नामांकित संघ. त्यांना सुद्धा थांबवलंय भिवंडीच्या टीमने. कृष्ण वारलीपाडा संघाचं क्रिकेट सुद्धा चांगलं राहिलंय. कहीं पे निगर कहीं पे निशाया. चांगली गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजीचा नजराणा पाहायला मिळत आहे. अनेक अस्त्र आहेत या कपिल काचरे आणि टीम कडे. ते अनेक शस्त्र आहेत, अनेक शस्त्र आहेत कपिल काचरे यांच्या नक्की संघामध्ये. चांगली गोलंदाजी, धारदार गोलंदाजी. बॅटिंग मारूला कौतुक. बॅटिंगला कौतुक. वाईट बॉल, वाईट बॉलच्या साईडने धावसका पुढे जाते. 18 एकड बरी लाईन थोडीशी खराब चुकीची राहिली.
चांगली स्पर्धा तुम्ही आम्ही एन्जॉय करत आहोत. आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक व शैक्षणिक असोसिएशन शहापूर तालुका अंतर्गत आई गावदबी स्पोर्ट्स गोठेघर आयोजित आदिवासी सरपंच चषक 2025 आजचा नक्की 7वा दिवस पाहायला मिळतोय. ओरपीचा बॉल उडवलाय, बॉलला मिस टायमिंग, फटका फसलाय. फिल्डर टेक डाऊन दिस बॉल, जेल सुटला गेलाय. एका सिंगलच्या साह्याने धाव फलकावरती धावा मात्र जुळले जातील. 19 सलग 6 दिवस आपण नक्कीच पहिल्या दिवसापासून तर कालच्या दिवसांपर्यंत 6 संघ 60 संघ 6 दिवसामध्ये नक्की 60 संघांना निमंत्रण दिलं होतं. त्याच्यामध्ये 6 संघ भेटलेत. शहापूर तालुक्यातील संघ आजपासून मात्र नक्की शहापूर तालुक्यातील बाहेरील संघांना मात्र इन्व्हाइट केले गेले मंडळाने. जाऊया मॅचकडे. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न, फलंदाज गॉन. पंचांचं बोट आकाशाकडे. कोणावर झाला? सिद्धार्थचा खेळ संपलाय. चला नवीन बॅटर. बॅटर नक्की शेखर येतोय. यस, गोलंदाज सज्ज शेखर. पुन्हा एकदा नक्कीच गडी बाद होईल. शेखर आला, शेखर गेला, फलंदाज होईल गॉन. विकेटचं पतन. शेखर मात्र नक्कीच आल्या पावली मात्र नक्कीच माघारी जातोय. संकटात सापडले गेले सफाळे संघ. फलंदाज पाहायला मिळतोय आदर. काय नाव आहे जबरदस्त. आदर हा बॅटरचं नाव आहे. आदर इथे उर्फीचा वापरला होता बॉल. एक सिंगल कंप्लीट. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. 21 ऑन द बोर्ड. 21 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 3 ओव्हरचा खेळ झालाय, संपलाय. 4 गडी बाद, 21 धावा. शेवटचं षटक असेल. चांगली गोलंदाजी. चौथ्या षटकाला झाली सुरुवात. गोलंदाज विलास. यस, गोलंदाज सज्ज. इथे शॉर्ट ऑन पूलचा फटका. शॉर्ट ऑन पूल करायचा होता. फटका मिस टायमिंग. फटका फसलाय. आला पावलं माघारी जाताना फलंदाज तू चल मे या अशी परिस्थिती पाहायला मिळते. विचार केला जाईल तर आदरला मात्र परत जावा लागेल. बॅटर सागर. बॅटिंग मार्गमध्ये सागर पाहायला मिळतोय.
अजून 5 बॉलचा खेळ शिल्लक. गोलंदाज सज्ज विलास. विलास टू सागर सडी. इथे लोअर फुलटॉचा बॉल टाकला होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. DRS घेतला गेलाय रनआउट साठी. OUT विकेट. फलंदाज बाद. बॅटरला जावं पहिल्या मध्ये. सागरचा खेळ मात्र नक्की संपलाय. वीरेन येतोय. नवीन बॅटर वीरेन. इथे मात्र बॉल निघून चला डीप एक्स्ट्रा कव्हरला भेदून लेट फन थेट. फलंदाज वीरेनच्या बॅट मधनं आलाय. हा संघर्षमय करणारा सपाळे संघाकडनं हा चौकार 4च्या साह्याने धावसंख्या पुढे जाते 25 च्या वरती. नक्कीच कौतुक या बॅटरने मारलाय. कौतुकच्या बॅट मधनं हा कौतुकी लाजवाब फटका. कौतुकला अजून नक्कीच कौतुकी करणारे फटकेबाजी करावी लागेल कारण संघ अडचणीत सापडलाय. विचार केला तर या 3 बॉल मध्ये धावा करावे लागतील. पुढील बॉल पुन्हा एकदा तोच फटका. तोच टायमिंग प्रॉपर. टायमिंग इलेव्हेशन. बॉल निघून चाललाय. कैलासवासी विठ्ठल बुधाजी तुम्हाला स्टँडला सलामी देत. बॉल बॅक टू बॅक 2 चौकार. थँक्यू. धावसंख्या पाहायला मिळते नक्की 29. गोलंदाजाच्या विलास. इथे शॉर्ट ऑन पूल केला गेलाय. शॉर्ट ऑन पूल वरती गुल. बॉल निघून चाललाय सीमा पार. हा बॉल चाललाय नक्कीच भरपूर लांब. षटकार. बॉल फुटला. बॉल जुना झाला. बॉल ओला झाला तर नवीनच बॉल. या स्पर्धेचा पहिल्या दिवसापासून कारण 70 बॉक्स आमच्या आयोजकांनी आणले आहेत मित्रांनो या स्पर्धेसाठी. लगातो 6 टायटल आहे. 70-70 लगातो 6. बिलीव्ह इन अचीव. नवीनच बॉल दिला जातोय. बॉल फुटला. बॉल हरवला. बॉल ओला झाला. बॉल भिजला. नवीनच बॉल. 70-70चा बॉल. लगातो 6 आणि षटकार मारलाय फलंदाज कौतुकच्या बॅट मधना. पुढील बॉल शफल झाले होते. या बॉल मध्ये आला नाही फटका. धावसंख्या धाव फलकावती 35 आणि जिंकण्यासाठी 36 धावांची गरज. चला टॉस साठी यायचंय. JV स्पोर्ट्स कोलिवली कोल्याचा बडा टीमचे कॅप्टन्स आणि विनंती करतोय त्याचबरोबर निधी 11 खांडीचा बडा संघाचा कर्णधार. चला यायचंय टॉस साठी लगेच. जसं नंदूदादा डोंगरे यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय.
येस नक्की सेकंड राऊंडची सेकंड मॅच पाहायला मिळते. एकपलाने निधी 11 खांडीचा पाडा आणि त्यांना फाईट देते नक्की जीबी स्पोर्ट्स कोलिवली कोल्याचा पाडा. सरपंच चषक कॉल आणि सरपंच चषक जी नक्की निधी 11 खांडीचा पाडा टॉस जिंकलाय. काय डिसिजन असेल आपला? फिल्डिंग घेऊ. समोरचा संघ नक्की मातबर आहे जीबी स्पोर्ट्स कोलिवली कोल्याचा पाडा. या सीझन मध्ये समोरच्या संघाने नक्की दबदबा राहिला गेलाय कारण 25 ते 30 पारितोषिक पटकावलेली आहे. त्या संघानं नुकतीच एक स्पर्धा झाली 1 लाख करोड बक्षीस पटकावलं. समोरचा संघ मातबर आहे. समोरच्या संघाला कितपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? नक्कीच समोरचा संघ तर चांगलाच आहे तरी त्यांना 40+ धावण्या रोखण्याचा प्रयत्न करू. येस थँक्यू धन्यवाद. कॅप्टन टॉस इम्पॉर्टंट होता. टॉस नक्कीच गमावला नंतर नक्कीच आपल्याला बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करायचं समोरचा नक्की खांडीचा पाडा संघ शहापूर मधील एक संघ पाहायला मिळेल. समोरच्या संघाला कितीचं टार्गेट द्याल 4 ओव्हर मध्ये? 60-65 टार्गेट आहे. येस थँक्यू सो मच जीबी स्पोर्ट्स कोलिवली कोल्याचा पाडा. येस थँक्यू सो मच विनायक वाघ यांनी पुरस्कृत केलेला संघ पाहायला मिळतोय. अर्थातच नक्की जीबी स्पोर्ट्स कोलिवली कोल्याचा पाडा आणि नक्की निधी 11 खांडीचा पाडा जे पुरस्कृत केलेला आहे. नक्की तलवाडा गावचे नक्की प्रथम नागरिक विद्यमान सरपंच अंकुश बर्तड साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ निधी 11 खांडीचा पाडा संघ. नेक्स्ट मॅच मजा येईल. गोलंदाज सज्ज अमर बॅटिंगला कपिल काचरे. पहिलाच बॉल वाईट बॉलच्या सैरी नक्कीच संघाचा श्रीकडे अकाउंट ओपन झाले. धाव फलकावती 1 ऑन द बोर्ड. 36चं टार्गेट आहे. 24 बॉल 36. यस पुढील बॉल शफल झाले होते. बॅट आणि बॉलचा झाला नाही संपर्क. चांगली बॉलिंग अमरच्या माध्यमात. अमर शेलार पुढील बॉल इथे फटका मात्र मिस टायमिंग. फटका फसलाय. हा झेल कपिल काचरेचा झेल आहे. कपिल काचरेचा झेल कॅरी होतोय. मोठा धक्का. गोल्डन विकेट घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय गोलंदाज अमर शेलार. सबाळे संघाकडनं मोठी विकेट कपिल काचरेची. गोल्डन विकेटच घेतली की काय हा कारण जल्लोष केला जातोय सफाळे संघाकडनं. चला नवीन बॅटर अक्षय. पहिला बॉल वाईट, त्यानंतर डॉट, त्यानंतर विकेट. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज अमर शेलारच्या माध्यमातून. धावसका एक गडी बाद एक. चांगली गोलंदाजी नक्की चांगली राहिली आहे
अमरच्या माध्यमातून मागच्या मॅच मध्ये गोलंदाज अमर शेलार तयार, बॅटिंगला अक्षय. इथे सुद्धा नक्की जल्लोष पाहायला मिळतो. बॅटची लागली लिडिंग एज आणि नक्की स्लिप मध्ये क्षेत्रक्षक होते त्याने केले नाही चुकी. बॅक टू बॅक 2 गडी बाद 36चा पाठलाग करताना उतरलेला संघ त्याचे सुद्धा नक्की बॅक टू बॅक 2 गडी बाद काढण्यामध्ये यशस्वी ठरलाय गोलंदाज अमर शेलार. डीजे प्रथमच आदिवासी संघासाठी मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर. भव्य आयोजन सामन्यांचा चर्चा गावागावात होणार. थँक्यू सो मच डीजे. धाव फलकावधी पाहायला एक वर त्या लागले. दुसरा धक्का पाहायला मिळतो. नक्की 36 धाबा आहेत. कारण 36 धाबा कौतुक या फलंदाजानं मात्र नक्की फाईट टोटल उभा करून दिलाय. ऑन हॅट्रिक वरती गोलंदाज अमर शेलार. श्रेयी इलेव्हन सफाळे संघाकडनं गोलंदाज तयार अमर शेलार ऑन हॅट्रिक. बॅटिंगला किरण काचरे. फिल्डिंग चांगली आहे. एक सिंगल कंप्लीट. धाव फलकावधी नक्की 2 गडी बाद 2 धाबा पाहायला मिळतात. 2 गडी बाद 2. धाव फलकावरती पाहायला पहिलं षटक समाप्त झालंय. धाव फलकावरती 2 गडी बाद 2 धावा. चांगली गोलंदाजीचा नजराणा पेश केला गेलाय. दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात. सागर हा गोलंदाज पाहायला मिळतोय. यस धाव फलकावधी 2 गडी बाद 2 धाव फलकावधी 36चा पाठलाग करायचा. बॅटिंगला किरण काचरे. जबरदस्त गोलंदाज टाकला गेलाय. गोलंदाजी नक्की पाहायला मिळते. सागरच्या माध्यमातून भन्नाट व्यक्ती स्तरावर चेंडू मात्र ट्रॅव्हल विकेट किपरच्या हातामध्ये विसावलाय. यस पंच 12वा 1 मिनिट.
टाकलेली आहे. येस, थँक्यू सो मच. मित्रांनो, नियमच आहे, तुम्ही एक गाव एक फॉर्मॅट खेळता, तुम्ही ओपनचं क्रिकेट खेळता, 12वेला 12th मॅनला नक्कीच तो सुद्धा भाग आहे टीमचा. मित्रांनो, 12th मॅन सुद्धा भाग आहे. सामना सुरू करायचा लवकरात लवकर, विनंती करतोय. चला लवकर यायचंय आपण. चला मॅच चालू करायची आहे. 1 रनची पॅनल्टी. चला मॅच चालू करा. पॅनल्टी पकडून नक्की द्या 3 धावा, कारण 1 रन ऍड केली गेली आहे. 12th मॅन कडे नक्की द्या. शूज नव्हते, ट्रॅक सुद्धा नव्हती, यामध्ये सर्व लक्षात घ्यायचंय. इथे आडवा पाटने चांगलासा बॉलला टॅप केलाय अक्रॉस द लाईन आहे. क्षेत्ररक्षण जबरदस्त राहिलाय. एक सिंगल. धाव फलकावधी पाहायला मिळते. 4 धावा. 36चा पाठलाग करायचा आहे, त्याच्यासाठी लागलेली चुरस पाहायला मिळते. एका बोला नक्की कृष्णन वारलीपेटा, दुसऱ्या बोला शेरिव 11 सफाळे फालगर. इथे बघा आडवा बॅट खेचून मारला, फेकून दिला गेलाय. बॉल गोइंग ऑन. लुक ॲट दिस साइड अँड लुक ॲट दिस शॉट. बॉल गोइंग आउट ऑफ द पार्क. षटकार. शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मत. धन्यवाद डीजे. धावसे का पाहायला मिळते 10 धावा. इथे मात्र फुल टॉस बॉल उडवलाय. बॉल पाठवलाय लांब लांब. षटकार साधावा. शहापूर तालुक्यात धन्यवाद डीजे. बोलबाला क्रिकेटचा थँक्यू. धाव फलकावधी 16. बॅक टू बॅक 2 षटकार. तिसरा बॉल येईल का? तिसरा बॉल वाईड बॉल. दबाव आणि दबावाखाली असेल. इथे मध्ये धावची थोड्याची चान्स आणि नक्कीच किरण काचरे ची विकेट जातीये का? किरण काचरे बॅक टू पवेलियन. शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला. गाव देवीच्या आशीर्वादाने नावलंय मोठा झाला. पुढील बॉल पुणे सागर.
इथे चांगला फटका लाजवाब आहे. एक धाव तर कंप्लीट. फेकी केली गेली. एकाच धाबेने धाव फलक पुढे जाताना पाहायला मिळतोय. 18 एकड्यावरती 12 बॉल 18 धावांची गरज. 12 बॉल 18. नेक्स्ट मॅच जीबी स्पोर्ट्स कोलिवली कोल्याचा पाडा अर्थात विनायकजी वाघ यांनी पुरस्कृत केलेला संघ त्यांच्या आगेस निधी 11 खांडीचा पाडा अंकुजी बर्तड साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ पाहायला मिळतील. नेक्स्ट मॅच साठी तयार राहायचं आपण. बिग मॅच काटेकी टक्कर. चला मित्रांनो लवकर घ्यायचे अन्यथा तुम्हाला ओव्हरचा फटका बसेल कारण की आज सुद्धा लेट झाले टीम्स. जरा लवकर घ्यायचे कारण की वेळ भरपूर झालाय. उमेश पाहायला मिळतो गोलंदाज. धावस का धाव फलकवतीने केलं 18. इथे फटका मी फसलाय. फटका फसलाय. फटका फसलाय. फलंदाज आकाशचा खेळ संपलाय. धक्का पाहायला मिळतोय आता मात्र. चौथा 4 गडी बाद 18. थँक्यू. चला फिल्डिंग करण्यासाठी टीम हँडल करायचं नाहीये. सफाळे संघ विनंती करतो आपणास चांगलं आयोजन तुमच्यासाठी आहे. आदिवासी सरपंच चषक आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक व शैक्षणिक असोन शहापूर तालुका अंतर्गत आई गावदेवी स्पोर्ट्स गोठेघर सर्वांनाच माहित आहे. आई गावदेवी स्पोर्ट्स गोठेघर बी महाराष्ट्रातील टेनिस बॉल एक गाव एक फॉर्मॅट मधील नामांकित संघ. त्यांनी सुद्धा नक्कीच मित्रांनो तुमच्यासाठी पाठिंबा देण्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे या मंडळाने. परंतु टीम्स मात्र लेट होतात मित्रांनो. हे कुठेतरी नक्की चुकीचं आहे. परंतु उद्यापासून मात्र लवकर यायचं. जे उद्याचा शेड्यूल थोड्याच वेळामध्ये दिला जाईल. उद्याचा जो लॉट्स उद्याचा जो फॉर्मॅट आहे मॅचचा तो मात्र नक्की दिला जाईल थोड्याच वेळामध्ये. पुढील बॉल गोलंदाज सज्ज उमेश. इथे हाफ ट्रॅकर बॉल उडवलाय. बॉल चालला हवाईचा पार. बॉल चाललाय सीमा पार. हा येतोय महेशच्या बॅट मध्ये लांब षटकारचा हा धावा. यस उमेश वरती हल्ला प्रति हल्ला पुन्हा एकदा नक्की चांगलाचा फटका. वन्स अगेन फटका चांगला आहे. फिल्डर येतात. एक धाव तर कंप्लीट. एकच धाव घेतली गेली. एका धावेने धाव फलक मध्ये पुढे जाताना पाहायला मिळतोय. 25 याकडे 25 ऑन द बोर्ड. 25 धावा धाव फलकावरती. 9 बॉल 11. इथे पत्र फटका मिस टायमिंग आहे. झेल कॅरी होतोय. संपला नक्कीच बॅटरचा खेळ. कुणाल कासरा बॅक टू 0 वरती बाद. पुन्हा एकदा मॅचला मात्र कलाटणी पाहायला मिळते. चला नवीन बॅटर विलास.
येस पुढील बॉल गोलंदाज सज्ज उमेश. इथे शफल झाले डाऊन द लेग साइड. फटका चांगला आहे. फटका लाजबाब आहे. बॉल निघून चाललाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. हा आलाय चौकार. थँक्यू. धन्यवाद डीजे. धाव फलक. धन्यवाद डीजे. धाव फलकावरती जाऊ पाहायला मिळतात. 29 धावा धाव फलकावरती. 7 बॉल 7चं इक्वेशन आहे. पुढील बॉल. इथे मात्र क्रिकेट विथ सेन्सिबल क्रिकेट विथ कॅल्क्युलेटरचा वापर केला गेला. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज गॉन. धावेची काही गरज होती. थँक्यू सो मच डीजे. जाते शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच. 6 बॉल 7चं इक्वेशन आहे. 6 बॉल 7चं इक्वेशन. नवीन बॅटर 6 बॉल 6चं इक्वेशन आहे. 6 बॉल 6चं इक्वेशन. एक धाव घेतली गेली. 6 बॉल 6चं इक्वेशन. 6 बॉल 6चं इक्वेशन. गोलंदाज आहे तपन. बॅटर आलाय सूरज. बॅटिंगला सूरज. नॉसला महेश. 6 बॉल 6चं इक्वेशन आहे. यस गोलंदाज आहे तपन. गोलंदाज तपन. 6 बॉल 6चं इक्वेशन. सपाळी विपक्ष वारली बाडाचा क्रिकेट. फटका मिस टायमिंग. फटका फसलाय. हा झेल होईल का कॅरी. पकडलाय झेल. संपलाय फलंदाज. सूरजचा खेळ. 5 बॉल 6चं इक्वेशन. डीजे बॅटिंग मार्कमध्ये बॅटर पाहायला मिळतो प्रवीण. 5 बॉल 6चं इक्वेशन समीकरण. 5 बॉल 6 कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धा नियम. पुढील बॉल गोलंदाज तपन. इथे मात्र नक्कीच अक्रॉस द लाईन फटका चांगला आहे. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. 2 पूर्ण. थोडंसं आणखीन चांगला असतं तर नक्की वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. 4 बॉल 4चं इक्वेशन आहे. 4 बॉल 4 धावेंची गरज. एका बाजूला नक्की कृष्णल वारलीपाडा कपिल कासरा अँड टीम. तर दुसऱ्या बाजूला पाहायला मिळते नक्की शेरू 11 सफाळी पालघर. पुढील बॉल. इथे सुद्धा नक्कीच पावसाल जबरदस्त यष्टीरक्षक. मॅचला पुन्हा एकदा वापसी. 3 बॉल 4 फलंदाज गॉन. 3 बॉल 4 धावेंची गरज. पलटवार करणं जानते आहे असं सांगतोय गोलंदाज तपन. कारण गोलंदाज नाव आहे तपन. धन्यवाद आमचे पुष्कर मित्र. पुष्कर 8 गडी बाद धावस का पाहायला 32.
3 बॉल 4चं इक्वेशन, 3 बॉल 4 धावेंची गरज जिंकण्यासाठी. अजून एक टीम कृष्णा 11 वारलीपाडा संघाला जिंकण्यासाठी. बॅटिंग मारुती सागर. पुढील बॉल सुपला शॉट सजवायचा होता. सुपला सुद्धा फसलाय. दिल स्कूपचा फटका. आता मात्र मॅच पाहायला मिळेल. स्कोर मित्र भामरे सर सांगतायत 2 बॉल 4 धावेंची गरज. 2 बॉल 4 कंपल्सरी चेसिंग या स्पर्धा नियम. 2 बॉल 4 आज सुपला सजवायचा होता. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून नक्की पाहू शकाल गर्दी झालेली आहे. या आदिवासी सरपंच चषकामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. 2 बॉल 4 स्लोन गतीचा बॉल. हा याच नाव आहे क्रिकेट. याच नाव आहे टेनिस बॉल क्रिकेट. ही मजा आहे या स्पर्धेची मजा. 1 बॉल 4 धावेंची गरज. कुठे सामना होता मित्रांनो आणि कुठे सामना नेऊन ठेवलाय. वाईट साठी रिव्ह्यू. फेअर बॉल. यस फेअर बॉल. 1 बॉल 4 धावेंची गरज. मॅचला मारले कल्टी. मॅच झाले पलटी. काय मॅच आहे. हृदयाची धडधड वाढलेली आहे इथे मात्र. सफाळे संघ आम्ही सुद्धा दूरवरचा 2.5 तासाचा प्रवास करून का आलो. आम्ही 2.5 तासाचा प्रवास करून का आलो चांगला खेळ देण्यासाठी. ही बेस्ट टुर्नामेंट आहे. कॅप्टननी सांगितलं होतं ओपिनियन जाणून घेतोय की बेस्ट आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू. एवढ्या लांबून आलो तर आमचा बेस्ट परफॉर्मन्स राहील. पाहू शकाल कोण जिंकताय. तपन हा गोलंदाज. बॅटिंगला सागर. 1 बॉल 4 इथे सुद्धा पाहू शकाल मॅच आहे. मॅच अजून आहे. 1 बॉल आणि 3 धावेची गरज. DRS 1 बॉल 3 धावेची गरज. 1 बॉल इथे वाईट साठी नक्की इथे DRS घेतला गेलाय. वाईट बॉल. 1 बॉल 3 कंपल्सरी चेसिंग. काय मॅच पाहायला मिळते. काय मॅच रंगली आहे. एका बाजूला नक्की वारलीपाड्याचा क्रिकेट. दुसऱ्या बाजूला सफाळेचा क्रिकेट. एका बाजूला भिवंडी तर दुसऱ्या बाजूला पालघर. 1 बॉल 3 बॅटिंग मार्क मध्ये सागर. 1 बॉल 3 गोलंदाज तपन. इथे मात्र नक्की सामना मात्र गमावलाय. अभिनंदन टीम शेरी 11 सफाले पालघर. इथे मात्र नक्की पावसाल गोलंदाज तपन मॅन ऑफ द मॅच. तपनच गेम चेंजिंग ओव्हर टाकली गेली गोलंदाज तपनच्या माध्यमातून. यस अभिनंदन नक्की हार्ड लक संघ देऊया. वारलीपाडा काय सामना झाला होता मित्रांनो. जबरदस्त. याच नाव आहे टेनिस बॉल क्रिकेट. यापुढे होणार सामना GB स्पोर्ट कोलिवली कोल्याचा वाडा आणि त्यांना फाईट दिली निधी 11